नमस्कार. आज आपण आप्पे पात्रामध्ये अगदी 10 मिनिटात बनणारा केक पाहणार आहोत. एकदम सोपी रेसिपी आहे आणि अगदी लहान मुलं बनवतील इतका हा सोपा केक आहे. यासाठी आपल्याला लागणारे 2 ते 3 चमचे कोको पावडर. तर प्रथम आपण कोको पावडर आहे ती अशी चाळून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये घालायचे 2 चमचे गव्हाचं पीठ किंवा मैदा. त्यानंतर अर्धा चमचा बेकिंग सोडा. आता हे चांगलं सर्व मिक्स करून घ्यायचंय. आता यामध्ये 1 चमचा वेलची पूड घालायची आणि 3 ते 4 चमचे आपल्याला यामध्ये साखर घालायची. सर्व चांगलं मिक्स करून झालं की यामध्ये दूध घालून छान असं फेटून घ्यायचे. थोडं थोडं करून दूध घालायचंय आणि असं छान हे मिश्रण बनवून घ्यायचंय. मिश्रण एकदा चांगलं बनवून झालं की आप्पे पात्राला आपल्याला तूप किंवा तेल लावायचे. तर मी इथे तूप लावलेलं आहे आणि त्यामध्ये असं आप्पे पात्रामध्ये अर्धच हे भरून घ्या, कारण खूप फुगलं जातं ते. आणि वरून असे मस्त ड्रायफ्रूट किसून टाका आणि 5 मिनिटं फक्त कुक करायला ठेवायचे झाकण ठेवून. तर आता आपले ड्रायफ्रूट घालून झाले की आपण गॅसवर याला कुक करणार आहोत. आणि खूप झटपट आणि एकदम टेस्टी रेसिपी आहे. तर असं झाकण ठेवले अगदी 5 मिनिटात ते असे मस्त फुलतात. आता हे आपल्याला पलटी करायचे. परत वरून थोडंसं याला तूप लावून घ्यायचं, म्हणजे ते खाली चिकटणार नाही आणि व्यवस्थित कुक होतील. तर या पद्धतीने हळूवारपणे त्याला पलटी करायचे, कारण अतिशय सॉफ्ट बनतात हे. त्यामुळे काढताना थोडीशी काळजी घ्या आणि असे छान पलटी करताना व्यवस्थित त्या भांड्यात ते बसून घ्या, म्हणजे जे पसरलेले होते ते व्यवस्थित बसले जातात आणि असे एकदम मस्त आपला हा आप्पे केक तयार होतो. तुम्ही याची ब्राउनी सुद्धा करू शकता. मस्त याच्यावर छान अशी आईस्क्रीम टाकून खाऊ शकता. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा.